तर आपण आता सकाळी सकाळी निघालो आहे कुठे, तर नानासाहेबांसोबत खडीक्रेशरवर चाललो आहे. थोडा कच आणायचा होता, त्यांची ते काम चालू मटेरियलचं. तो आपण आज मोकळंच होतो त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर चाललेलो आहे. तर इथून वातावरण पण चांगलं आहे, आता मोकळं वातावरण आहे आज. बाहेरचं क्लायमेट बघू शकता किती ओपन आहे आणि पावसाळा होऊन गेलेला आहे 1-2 दिवस अगोदर, त्याच्यामुळे थोडं क्लीन असं वातावरण आहे करंटली, फ्रेश असं. तर खूप दिवसानंतर आपण आता मळ्यात आलेलो आहे आणि यावेळेस पावसाळा पण लवकर झाल्यामुळे वातावरण पण खूप आपलं आता अनुकूल. आता पावसाळा झाल्यामुळे सगळीकडे आता या नानासाहेबांच्या मळ्यात छाटणी झालेली होती, पूर्णपणे बाग छाटून टाकला. तर नंतर आता त्याचे काही बुंदे वर आलेले, त्यासाठी आता ट्रॅक्टर मोठा बनवलेला बुंदे काढण्यासाठी. तसेच आपण गाई पण आता काही गाई पण सुटून दिलेली, त्याचा चारा पण आहे तिथे प्रमाणामध्ये करावं लागेल. काय नाही, इकडे घेऊन ये गाई, वैरे जाईन तिकडे जाईन घेऊन ये. त्या दोन्ही गाई कोण आणणार आहे? गणपत डायरेक्ट तुझ्या भोखंडी बसल बरं कधी. मोरी ही आहे आपली मोरी. इकडे आणायला लावले ते बाहेर सोडले ना आता. हे बघा, हा आपला आंबाला कडक रे.